गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, काल US मार्केट ऑल टाईम हाय बनवून पुन्हा थोडंसं लोअर क्लोज झालं आहे, विच इज व्हेरी ओके. आणि जर आपण जापनीज मार्केट त्यानंतर बाकीचं चायनीज मार्केट वगैरे जर पाहिलं तर ते थोडंसं लोअर आहेत. आणि जे युरोपियन मार्केट्स आहेत तर तेही लोअर आहेत. तर मग हे सगळे असं कन्फ्युजिंग सिनेरिओ असल्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की एकदम फ्लॅट ओपनिंग होईल, म्हणजेच 5-10 पॉईंट वर किंवा खाली, मायनस किंवा प्लस एवढंच मार्केटमध्ये ओपन होऊ शकतं, ऑलमोस्ट फ्लॅट. पण मित्रांनो, काल मार्केटमध्ये काय घडलं सगळ्यांनी पाहिलं असेल. मार्केटला फेकून देण्याचं अक्षरशः काम चाललं होतं. म्हणजे वरती गेलं की खाली फेकून देत होते, खालून पुन्हा वरती. त्यामुळे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की ऑप्शन्समध्ये कुठलाही ट्रेड सध्या तरी घेऊ नका मित्रांनो. कारण तुम्ही कुठेही एस-एल लावा, कुठंही ट्रेड घ्या, तो एस-एल 100% हिट होणार. आणि मग पैसे घालवण्यात काय पॉईंट आहे. या अशा मार्केटमध्ये फक्त स्कॅल्पिंग होऊ शकतं. काही सेकंदासाठी, हार्डली 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट करून एक्झिट करावं लागेल. अदरवाईज ते पॉसिबल नाही. आणि तरीही समजा तो ट्रेड तेवढ्या वेळात तुमच्या अगेन्स्ट गेला तर तुम्हाला नुकसानही होईल. म्हणजेच काय, समजा 2-3 ट्रेड्स तुम्ही केले तर त्यातले 1-2 ट्रेड जरी समजा प्रॉफिटमध्ये आले आणि एखादा ट्रेड जरी लॉसमध्ये गेला, तरी मिळून तुमचं जे काही कॅल्क्युलेशन आहे प्रॉफिट आणि लॉसचं, ते ऑलमोस्ट झिरोच होईल. मग एवढे कष्ट करून, एवढे पैसे इन्व्हेस्ट करून, रिस्क घेऊन काय फायदा आहे. परंतु मित्रांनो, मला असं वाटतं की सेबीने याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. कारण हे सगळं ठरवून केलं जातं, हे पूर्ण कॅन्डल्स पाहिल्या की लगेच कळतं. ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत, असे जे काही हेज फंड्स आहेत किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर आहेत, जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, तर या सगळे मिळून हे सगळे सिनेरिओ क्रिएट करत आहेत. कुणी अचानक पैसे पंप करत आहे तर कुणी अचानक पैसे काढून घेत आहे. ह्या सगळ्या सिनेरिओमुळे ह्या गोष्टी घडत आहेत मित्रांनो. काल एक्सपायरीला तुम्ही पाहिलं असेल, ₹1 ऑप्शन ₹100, ₹110, ₹120 गेला होता, हार्डली 10-15 मिनटामध्ये. तर मग यामध्ये ऑप्शन सेलरही टिकू शकत नाही ना, ऑप्शन बायरही याच्यामध्ये पैसे कमवू शकतो. मग याच्यामध्ये पैसे कोण कमवते? जे हेज फंड्स आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत. त्यांना माहीत आहे की आता आपण पैसे यामध्ये इनपुट करणार आहोत. अशा वेळेस तेच मोठ्या प्रमाणामध्ये ऑप्शन्समध्ये पोझिशन्स घेतात आणि तेच पैसे कमवतात. आणि मग लूज कोण करतं? जे रिटेलर्स आहेत ते लूज करतात. तर मग 4 जूनपर्यंत ऑप्शन्समध्ये कुठलंही ट्रेड न घेणं ही सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी, हे लक्षात ठेवा. ना बँक निफ्टीमध्ये ना निफ्टीमध्ये आणि बाकी ते जे काही बाकीचे इंडेक्स आहेत ते तर सोडूनच द्या. हे मेजर इंडेक्स आहेत, ह्याच्यातच ट्रेड होत नाही तर बाकीच्यांमध्ये काय होणार आहे? बिलकुल काहीच नाही. आता जर आपण काल FI आणि DIचा डेटा पाहिला तर काल सेलिंग प्रचंड कमी झालेलं आहे. काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं 776 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्यातलं 740 कोटींचं सेलिंग हे केवळ जे काही इंडेक्स फ्युचर आहेत त्याच्यामध्ये केलं आहे. म्हणजेच कॅश मार्केटमध्ये हार्डली 30-40 कोटीचं सेलिंग झालं आहे, की जे अजिबात जास्त नाही आहे. आणि त्याच्याऐवजी जर आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन पाहिले तर त्यांनी 21-27 कोटींचं बाईंग केलं आहे, की जे त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट तिप्पट बाईंग आहे. म्हणजे तुम्हाला ते लक्षात आलं असेल की मार्केटला जे फेकून देण्याचं काम चाललं आहे, एकाकडे ना दुसरीकडे, दुसरीकडनं पुन्हा इकडे, तर ते ह्या गोष्टींमुळे होत असतं. मग तुम्ही आता फक्त याचा विचार करा की केवळ फॉरेन इन्स्टिट्यूशननं सेलिंग कमी केल्यामुळे जर एवढे प्रचंड इंजेक्शन्स मार्केटमध्ये इम्पोज होत असतील, जेव्हा 4 जूनला निकाल लागेल आणि समजा जर तो निकाल मार्केटच्या फेवरमध्ये लागला तर DII आणि FII दोघेही नेट बायर्स होतील. आणि मग तेव्हा काय परिस्थिती होईल? तेव्हा सिंगल साईडला मार्केट अशा पद्धतीनं शूटअप करेल की ना तुम्ही ना मी विचार करू शकतो. आणि जर त्याच्या अपोजिट घडलं, म्हणजेच BJP जर मेजॉरिटीमध्ये विन झाली नाही, तरीसुद्धा मार्केट डाऊन साईडला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रॅली देऊ शकतं. तर मग अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ट्रेड करणं थांबवा, बिलकुल ट्रेडिंग करू नका. जर काही पैसे असतील तर ते कॅशमध्ये ठेवा आणि 4 जून नंतर एकदम पिक्चर क्लिअर होईल तेव्हा तुम्ही पैसे टाका. काय होईल, फार फार तर जे आत्ता जे स्टॉक्स आहेत तर ते तुम्हाला 2-4%, 5% आपण काय म्हणतो हायर साईडला मिळतील. परंतु तिथनं पुढं तुम्हाला एक शुअरिटी राहील की मार्केट याच बाजूला जाईल. त्यामुळे बिलकुल काळजी करू नका. अपॉर्च्युनिटी रोज मिळतील. मार्केट रोज सकाळी चालूच होतं,
कधीही बंद राहत नाही, काही होणार नाही. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर सगळ्या व्यवस्थित आहेत, काही नाही आहे. हा फक्त डिमांड सप्लायमुळे जो काही सिनॅरिओ क्रिएट होतोय हा केवळ तो सिनॅरिओ आहे आणि यामध्ये केवळ रिटेलर लॉस करतोय एवढं मात्र दिसतंय. परंतु सेबी ह्या अशा गोष्टींवरती ॲक्शन का घेत नाही की ते सगळं दिसत असूनही शांत बसतात, हे काय आपल्याला सांगता येत नाही. परंतु हे सरळ सरळ दिसतं की ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत ते लोक मुद्दाम हे सगळं ठरवून करतात, कारण त्याशिवाय ते पैसे कमवू शकत नाहीत. कारण साहजिकच आहे, जर चार्ट पॅटर्न पाहून जर त्यांनी समजा ट्रेड घ्यायचं ठरवलं तर जो चार्ट आपल्याला दिसतो तोच त्यांना दिसतो, वेगळं काय दिसतं. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये ते पैसे कमवूच शकत नाहीत आणि त्यामुळे हे सडन इंजेक्शन्स की जिथं तुमचे स्टॉप लॉस ट्रिगर होतात आणि तिथंच त्यांचा प्रॉफिट असतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे घडवून आणल्या जातात. मग जर अशी जर गोष्ट जर घडवून आणली जात असेल तर तिथं प्रोबॅबिलिटी, त्यानंतर तुमचं रिस्क मॅनेजमेंट हे काहीच कामाला येत नाही. त्यामुळे सध्या तरी ट्रेड करणं बंदच असावं असं मला वाटतं. स्टॉक स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर म्हणावं असं काही आज नाही आहे, ना ग्लोबल मार्केटमध्ये ना लोकल मार्केटमध्ये. कुठलीच गोष्ट ना फेवरमध्ये ना अपोजिशनमध्ये आहे, म्हणजे न्यूट्रल आहे असं पकडा. त्यामुळे आता पाहूयात की अजून 2 आठवडे बाकी आहेत या इलेक्शनच्या रिझल्टला. काय होतं आहे आणि कशा पद्धतीनं घडतं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच इंटरनॅशनल न्यूज, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशाच तुमच्यासाठी आपण घेऊन येत जाऊ. आणि एक महत्त्वाची गोष्ट, काल तुम्ही हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा रिझल्ट पाहिला असेल. एकदम फॅब्युलस, एकदम मस्त रिझल्ट त्यांनी दिला आहे. अशी गव्हर्नमेंटची कंपनी की ज्या कंपनीला काही वर्षांपूर्वी अगदी विकण्याची पाळी आली होती, आज ती हिंदुस्तान एरोनॉटिक कंपनी जी आहे तर ती एका दिवसामध्ये 11% तुम्हाला सर्किट देऊ शकते. एवढे प्रचंड रिटर्न्स हिंदुस्तान एरोनॉटिक्सनं गेल्या काही महिन्यामध्ये दिले, तर ते तुम्ही चार्टवरती जाऊन पाहू शकता. ऑलमोस्ट स्टॉक दुप्पट होऊन गेला आहे. परंतु अजूनही याच्यामध्ये पोटेन्शियल फार मोठ्या प्रमाणात आहे, कारण जसजसं डिफेन्सला काम मिळत जाईल आणि जसजसं एरोस्पेसमध्ये आपला देश जसजशी प्रगती करत जाईल तसं तुम्ही पाहू शकता की हिंदुस्तान एरोनॉटिक्सला जे आहे काम मोठ्या प्रमाणात मिळत जाईल. त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये पोटेन्शियल खूप मोठ्या प्रमाणात आहे, ते अजून युटिलाइज व्हायचं बाकी आहे. तर मग पाहूयात की भविष्यामध्ये काय होतं आहे ते. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.